नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, येत्या 23 एप्रिल 2026 गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग. आणि या गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही सेवा केली तर याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. हे बघा, आपल्या घरामध्ये जर कर्जबाजारीपणा झालेला असेल, खूप खूप मोठं आर्थिक संकट आलेलं असेल, काहीही केल्याने ते जात नसेल, तर अशा वेळेस जेव्हा आपल्यावर आर्थिक संकट येतं तेव्हा ही सेवा खूप महत्त्वाची आहे. आणि या सेवेमुळे तुम्ही कितीही मोठं कर्ज असो, कितीही मोठं आर्थिक संकट असो, त्यातून तुम्ही बाहेर निघत असता. एवढी प्रभावशाली ही आज आपण सेवा पाहणार आहोत. या सेवेमुळे खूप खूप जणांना अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने करायला हवी. तर बघा, आता आपल्याला ही सेवा काय करायची आहे. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा दररोज आपण एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्याच वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा किती दिवस करायची, तर ही सेवा आपल्याला 24 दिवस ही सेवा करायची आहे. आता 24 दिवस सेवा करायची आहे. मग काही मदत जर अडचणी आल्या, काही म्हणजे काही प्रॉब्लेम्स वगैरे काही आले, तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करू शकता आणि पुढे ती सेवा कंटिन्यू करू शकता. पण ही सेवा तुम्हाला बाहेर गावी गेल्यावर नाही करता येणार. म्हणजे तुम्ही बाहेर गावी गेला 2-3 दिवसासाठी तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. त्यामुळे शक्यतो आपल्या घरीच ही सेवा करायची असते. आता बघा, ही सेवा काय करायची आहे, तर आपल्याला ही सेवा म्हणजे आपण दररोज चढत्या क्रमाने आपल्याला दिवे लावायचे आहेत. हे बघा, आता हे दिवे लावण्यासाठी आपल्याला चांदीची जर तुमच्याकडे म्हणजे निरांजन असेल तर खूप छान. म्हणजे शक्यतो ही चांदीच्या निरांजनमध्येच लावतात. पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही दिवा घेऊ शकता, पितळेचा, तांब्याचा, जो कुठला असेल तुमच्याकडे तो दिवा घेऊ शकता. पण शक्यतो निरंजन घेण्याचा प्रयत्न करायचा. तर हे बघा, आता आपल्याला ही सेवा आहे ना, आपल्याला दररोज एक वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे. आणि आपल्याला म्हणजे चढत्या क्रमाने आपल्याला 12 दिवस वाती लावायची आहेत. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, चौथ्या दिवशी 4 वात, असं आपल्याला 12 दिवस दररोज एक वात त्या दिव्यामध्ये वाढवायची आहे. आणि 12व्या दिवशी 12 वाती लावल्या नंतर आपल्याला उतरत्या क्रमाने वाती कमी करत यायची आहे. दररोज एक वात मागे घ्यायची. म्हणजे 12 झाल्या नंतर 11 वाती लावायच्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी 10 वाती लावायच्या, नंतर 9 वाती लावायच्या, नंतर 8 वाती लावायच्या. अशा प्रकारे आपल्याला 24व्या दिवशी आपल्याला एकच वात लावायची आहे. अशा प्रकारे चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला या निरांजनामध्ये तुपाच्या वाती लावायच्या आहेत. हे लक्षात घ्या. तुम्ही तेलाचा वापर करू नका, शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करा असं. तर आता ही आपण दिवा तर लावला. आता या दिव्यासोबत दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करू तेव्हा आपल्याला त्याच्यावर काही सेवा करायच्या आहेत. आता कुठल्या सेवा करायच्या आहेत, हे बघा. नुसता दिवा लावला, धूप लावला, अगरबत्ती लावली आणि झालं असं नाही. हे बघा, आपण कुठलीही सेवा करत असताना त्यामागे आपल्याला स्तोत्र, मंत्र पठण हे करावेच लागत असतात. त्यामुळे त्या सेवेचं जास्त पटीने आपल्याला फळ मिळत असतं. तर बघा, आता आपल्याला सेवा काय करायची आहे. जेव्हा आपण एक निरांजन लावू म्हणजे 24 दिवस कंटिन्यू आपल्याला ही सेवा करायची आहे. आता सेवा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करायचा आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. सांगितल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तो निरांजन लावायचा आहे. शक्यतो थोडं जास्त तूप टाका, जेणेकरून हा दिवा आहे ना, आपली ही काही जी सेवा आहे ती सेवा पूर्ण होईपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे. आणि त्यानंतर हे बघा, आपली सेवा झाली, दिवा विझला, त्यानंतर ही जी वात आहे, जळालेली वात, ती आपल्याला कुठेही फेकून द्यायची नाही. त्यामध्ये आपण जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेची ती प्रार्थना, ते जी काही सेवा आहे त्याचं सर्व हे त्या जळालेल्या वातीमध्ये असतं. त्यामुळे ती वात आपल्याला फेकून द्यायची नाही. त्या 24 वाती आहेत त्या आपल्याला जपून ठेवायच्या. आणि शेवटच्या दिवशी 24व्या दिवशी ह्या वाती आपल्याला आपल्या घरातच कुठेतरी अशा ठिकाणी पुरून ठेवायच्या. म्हणजे जसं की कुंडीमध्ये असो, तुमच्या अंगणात असो, तुमच्या शेतात असो, आपल्याच ठिकाणी त्या निर्माल्यात किंवा डस्टबिनमध्ये आपल्याला टाकायच्या नाहीयेत. आता बघा, आपल्याला सेवा काय करायची आहे, तर आपल्याला जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करू तेव्हा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळेस. आता तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्र जर छोटं असेल, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे,
तर ते छोटं असेल तर ते सुद्धा पठण करू शकता, किंवा 108 ओव्यांचं आहे मराठीमध्ये, ते सुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता. तुम्हाला जे शक्य होईल ते व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे फक्त 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे 16 वेळेस, कुबेर मंत्र म्हणायचा आहे 16 वेळेस, नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आपल्याला 16 वेळेस, आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुद्धा आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे. या सर्व सेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथे चेक करू शकता. आता हे बघा, मी ही सेवा करणार आहे, त्यामुळे सर्वांना सांगेल की तुम्ही ही सेवा करा. हे बघा, ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही कर्जबाजारीपणा असो, आर्थिक किती मोठं आर्थिक संकट असो, ह्या सेवेमुळे आपल्याला खूप जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. हे बघा, गेलेली लक्ष्मी आपल्याला परत आणायची आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक संकट आलेलं आहे, आपल्या घरातून लक्ष्मी गेलेली आहे, तर या सेवेमुळे गेलेली लक्ष्मी सुद्धा वापस येत असते. इतकी प्रभावशाली ही सेवा आहे. आता लक्षात आलंच असेल, चढत्या क्रमाने आपल्याला वाती लावायच्या आहेत आणि उतरत्या क्रमाने आपल्याला वाती कमी करायच्या आहेत. तर ही खूप प्रभावशाली सेवा आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही सेवा गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सर्वांनी करा. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.